वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप विश्वमौली ज्ञानोबा यांच्या अखंड संजीवन समाधी वास्तव्याने परम पावन असणाऱ्या अलंकापूर क्षेत्रामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या समीप ज्ञाननिधी असणाऱ्या अजान वृक्षाच्या छत्रछायेखाली ज्ञानोबा यांचे अनन्य असणारे भक्त, या शतकातील एक महापुरुष ज्यांना ज्ञानोबा यांच्या चरण कमलाजवळ आश्रय प्राप्त झाला, अशा एका महापुरुषांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपन्न होत असलेली ही सेवा आहे. ही सेवा प्रातस्मरणी वंदनीय गुरुवर्य वारेकरी संप्रदायातलं समन व महर्षी अशा प्रकारचं स्थान शांतीब्रह्म श्री मारुती बाबा कुरेकर बाबांच्या आज्ञेने ही सेवा प्राप्त आहे. विठ्ठल या सेवेकरता उपस्थित असणाऱ्या आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग वारेकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या गाथेतील संतपर प्रकरणातला चालचरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांचं अमोघत्व आपल्या समोर प्रतिपादन करतात. विठ्ठल अभंगावर काहीच विवेचन करण्यापूर्वी एक दोन शब्दाचा परिहार देणं महत्वाचं आहे. अलंकापूर क्षेत्र सामान्य नाही. समाधी प्रसंगामध्ये वर्णन केलं आहे. हे सिद्ध साधकाचे स्थळ. अलंकापूर क्षेत्रामध्ये एकतर सिद्ध राहतात किंवा साधना करणारे साधकच राहतात. ज्यांची साधना सुरू आहे त्यांना साधक म्हणतात, ज्यांची साधना संपलेली आहे त्यांना सिद्ध म्हणतात. जे साधनाच करत नाही ते सिद्ध नसतात. विठ्ठल विठ्ठल साध्य प्राप्त झालं म्हणून साधना करण्याची गरज नाही. तृप्ती झाली जैसी साधने सरती अपैसी, देखी आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. कर्म कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत आत्मतुष्टी प्राप्त होत नाही. बांधकाम कुठपर्यंत करायचं? कळस लागत नाही तोपर्यंत. गंगेनं प्रवाहित कुठपर्यंत व्हायचं? समुद्राची भेट नाही होत तोपर्यंत. सोनं शुद्ध कुठपर्यंत करायचं? 16वा कस लागत नाही तोपर्यंत. कीर्तन कुठपर्यंत? मर्यादित वेळेत. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत साधना संपते आहे, साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत साधना करावी लागते. त्यांना साधक असं म्हणतात. आणि साधना केल्यानंतर साध्य प्राप्त झाल्यामुळे साधना संपते, त्यांना सिद्ध असं म्हणतात. आळंदीमध्ये साधना सिद्ध करता येते. एका व्यक्तीने साधना सिद्ध केली असं नाही. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. 84 सिद्धांनी आपली सिद्ध तपश्चर्या याच भूमीमध्ये पूर्णत्वाला प्राप्त करून घेतली. म्हणून हे सिद्ध आणि साधकांचं स्थळ आहे. इथे साधना करणारे साधक राहतात. ज्ञानोबा सिद्ध आहे. महाराज तुम्ही सिद्ध. सिद्धाचं आणि साधकाचं स्थळ म्हणजे आळंदी. या आळंदीमध्ये अनेक सिद्ध महापुरुष होऊन गेले. त्या महापुरुषामध्ये मल्लाप्पा वास्कर आहे, हैबतराव बाबा आहेत, अनेक महापुरुष. सद्गुरु जोग महाराज आहे. आणि त्यांच्याच यादीमध्ये मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीला
ज्यांची पुण्यतिथी, काय भाग्य असेल हा, त्रिवेणी संगमामध्ये ही पुण्यतिथी साजरी होते आहे. एकीकडे ज्ञानोबाराय आहेत, दुसरीकडे भगवान सिद्धेश्वर परमात्मा आहे आणि एका बाजूला ज्ञाननिधी आजान वृक्ष आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांचं स्वरूप एक प्रकारचं कमळ आहे. या कमळातला परागकण सेवन करण्याकरता ज्याही महापुरुषाला ही संधी प्राप्त होते, तो ज्ञान नावाच्या कमळावर आरूढ होणारा जे तो ज्ञानांबुज द्विरेफकी, तो भ्रमरच आहे. आणि भ्रमरालाच परागकणाची किंमत असते. किंबहुना अनेक भ्रमरही येतात, त्या अनेक भ्रमरापैकी हे सगळे उभे राहिलेले भ्रमरच आहेत. विठ्ठल विठ्ठल. कारण भ्रमर दूर देशातून येतो, परिमळाचे धाव भ्रमरवडी. जवळच्या व्यक्तीला कदाचित सुगंधाची किंमत असेल, सांगता येत नाही. का कमला कंदा आणि दरदुरी, नांदणूक एकीची घरी, पराग सेविजे भ्रमरी. ज्या अर्थी महाराष्ट्रातून, आपल्या प्रांतातून आपण इथपर्यंत आलो, याचा अर्थ आपण भ्रमरच आहोत. सर्वांच्या चरणारा विनंती, अभिवादन. जेव्हा आपल्याला भ्रमराची उपमा दिली, त्यावेळेस गुरुवारी शास्त्री बाबांनी स्मित हास्य केलं, म्हणजे व्याख्या बाबांनाही मान्य आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही संत माझी या कडा, देठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. बाबांच्या जीवनातली, अर्थात शास्त्री बाबांच्या जीवनातली पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आम्ही आहोत. विठ्ठल विठ्ठल. अर्थात उपाशी महाराजांना आम्ही एकाच पाठातले. बाबांची पहिली बॅच म्हणजे आमची बॅच आहे. बाबांच्याही चरणाला विनंती, अभिवादन करतो. ज्ञानोबारांच्या संजीवन समाधीवर पांढऱ्या शुभ्र वर्णाची मोगऱ्याची फुलं आपण अर्पण करावी. आणि त्या फुलांना जर आपण टाळ घेण्याकरता विनंती केली, तर ती सगळी मोगऱ्याची फुलं अशीच दिसतील. विठ्ठल विठ्ठल. ज्यांची ही पुण्यतिथी साजरी होत आहे, असे वैकुंठवासी श्री मार्तंड मामा, हे बाबांची या ठिकाणी बरीच कीर्तन या द्वादशीला ऐकली आहे. आता येता येता बाबांनी सांगितलं की परंपरा आहे कीर्तनाची, आणि ती आपल्याकडून उल्लंघन होऊ नये, जतन करावी, म्हणून तू सेवा कर. विठ्ठल विठ्ठल. आणि माऊलींच्याच जवळ ज्या महापुरुषांना स्थान मिळालं राहण्याकरता, अशी कबीर महाराजांची परंपरा आहे. आणि त्या परंपरेतले गुरुबंधू हरिभक्तीपारायण त्यांचे पिता श्री चैतन्य महाराज कबीर हे दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. योगायोगाने ही सेवा मला प्राप्त झाली. गुरुवर्य श्री शास्त्री बाबांच्या सकल गुरुबंधूच्या उपस्थित माता भगिनी सर्वांच्या चरणारविंदी अभिवादन करून अगदी मोजक्या वेळेमध्ये आपल्याला अभंगाचा भाव समोर ठेवायचा आहे. तत्पूर्वी मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरे, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी अभिवादन करून जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाचा विचार आपल्याला करायचा आहे. महापुरुषांचं स्मरण केलं तर अनेक प्रकारची फलश्रुती शास्त्रामध्ये प्रतिपादन केली आहे. ज्यांच्या स्मरणात आपल्याला पुण्य प्राप्त होतं, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाचे नावे, इष्ट प्राप्त होतं यात नवल नाही. संतांचं स्मरण केल्यानंतर अनिष्ट निवृत्त होतं. तुका म्हणे पापे, जाती संतांची आजपे, काही साधन इष्ट देतात, अनिष्ट निवृत्त करत नाही. काही साधन अनिष्ट निवृत्त करतात, इष्ट प्रदान करत नाही.
काही साधन इष्टही देत नाही, अनिष्टही निवृत्त करत नाही, पण संतांचं नामस्मरण मात्र असं आहे की जे इष्टही प्राप्त करून देतं आणि अनिष्टालाही निवृत्त करून देतं. काही औषध रोग घालवतात, इष्ट प्राप्त आहे, पण अशक्तपणा आणतात. विठ्ठल विठ्ठल. आयुर्वेदामध्ये आरोग्य शास्त्रात असा अर्थच आहे, बळी करण्याची आधी आता कदर्तवित व्याधी. बळी करण्याची आधी व्याधी त्रास देतात, त्याही निवृत्त झाल्या पाहिजे आणि त्या असणाऱ्या रुग्णाला बल संपन्नता प्राप्त झाली पाहिजे. असं औषध असावं, तशी काही साधन असतात. विठ्ठल विठ्ठल. प्राप्त करून द्यायचं असेल तर संतांचं नामस्मरण करा. अनिष्ट निवृत्त करायचं असेल तरी संतांचं नामस्मरण करा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, किंवा तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. इष्ट प्राप्त अनिष्ट निवृत्त संतांचं नामस्मरण करून देतात. हे बाबांच्याच मुखातले शब्द आहे. आणि योगायोग असा आहे, शास्त्री बाबांचं आगमन झालं आणि गुरुवर्य श्री कुरेकर बाबांचं आगमन झालं. दोन महापुरुषांकडे, आपल्या गुरुजनांकडे पाहिल्यानंतर मला भगवद्गीतेचा एक श्लोक आठवला. मच्चित्ता मदगत प्राणाः बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. बहुतेक ज्ञानोबरांची उभी इथंच सार्थक आहे. जैसे जवळिकीचे सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे, मग तरंगासी धवळारे तरंगचे होती. दोन परिपूर्ण असणारे सरोवर उसळून वाहू लागले की एकमेकांमध्ये काल होतात. तसे आनंदाने परिपूर्ण असणारे दोन ज्ञान समुद्र आपल्या समोर आहे आणि त्या समुद्रामध्ये निमज्जन करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं. म्हणून सुस्नात होत जग आघवे इथं. दोन्ही गुरुजनांना प्रणाम आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण त्यांच्या समोर कीर्तन करू शकत नाही, आपला अधिकार नाही, पण ते आपलं कौतुक करू शकतात, हा त्यांचा मोठेपणा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि माझा पूर्ण विश्वास आहे, ज्ञानोबारे साधकांचे मायबाप आहे, आपले गुरुवारी आपले मायबाप आहे आणि त्यामुळे आई वडील आपलं कौतुकच करतात. बाळक बोबडा बोली वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणे माऊली रिजे जेवी. जैसा स्वभाव माये बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिक चित्तयाचा संतोष अति. बाबा जर 2 महिने आळंदीत राहिलेल्या विद्यार्थ्याचं कौतुक करतात, तर आपलं का नाही करणार. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय संत जीवनाचं अमोघत्व प्रतिपादन करतात. नारद महर्षींनी भक्ती सूत्रामध्ये महापुरुषांच्या सूत्राविषयी किंवा त्यांच्या जीवनाविषयी सूत्र वापरलं. महत्संग सुदुर्लभः अगम्यः अमोघश. सुद्धा कळायला पाहिजे, बाबांचीच वाक्य असतात. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर वेगळा व्यवहार आणि वेगळा परमार्थ अन्य कोणाकडून शिकण्याची आवश्यकता नाही. व्यवहारात ते जसे वागतात तसं आपण वागावं आणि परमार्थामध्ये त्यांचे विचार जसे असतात तसे आपण धारण केले तर परमार्थही सफल आहे आपला आणि व्यवहारही सफल आहे. या दोनही जीवनाकरता संतांचा सहवास अत्यावश्यक आहे. पण भगवान म्हणतात
महापुरुषांचा सहवास मिळत नाही। या बाबतीमध्ये संतांची पण एक वाक्यता आहे। नारदजी म्हणतात महसंग सुदुर्लभ, महापुरुषांचा सहवास दुर्लभ आहे, म्हणजे मिळणं कठीण आहे। बरं ठीक आहे, नारदजी म्हणतात यात आश्चर्य नाही, ज्याला सगळं सुलभ आहे तोही परमात्मा असंच म्हणतो की नाही? बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ। भगवंताने फक्त दुर्लभ शब्द नाही वापरला, त्याला एक विशेषण जोडलं, सुदुर्लभ म्हणजे मिळण्याकरता चांगलाच कठीण आहे, मिळतच नाही। मग आता श्रीमंत एखादा व्यक्ती असावा, भारतातला प्रथम क्रमांकाचा श्रीमंत आहे, आणि तो जर एखादी वस्तू विकत घेण्याविषयी म्हटला की ही वस्तू महाग आहे, कोण म्हणते? भारतातला एक क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती एखाद्या वस्तूविषयी जर ती फार महाग आहे असं म्हणत असेल तर समजून घ्यावं वस्तू खरंच महाग आहे। तसा अनंत ब्रह्मांडाचा नायक परमात्मा म्हणत असेल समहात्मा सुदुर्लभ, तर खरंच कठीण आहे। विठला विठला जयाच्या प्रतितीच्या वाखारा पवाड होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ अति। असा महापुरुष मिळत नाही, पण कधी मिळेल? अर्थ काम जाड नाही चेता, उत्तर देतात। नाथ महाराजांचा प्रश्न आहे, ऐसे कैसे आने भेटत ते साधू। नाथ महाराजांच्या अभंगाला तुकोबारायांचं उत्तर, ऐसे ऐसे आने भेटत ते साधू, अर्थ काम चाडणं ही चित्ता, ज्याच्या चित्ताला विषयाची कामना नाही। माना मान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून नेनता, अशी जर योग्यता असेल तर मग साधू भेट देते तया अवचितारे, ऐसी कर्मे साम्य दशा होय तेथ विरेशा। मग श्री गुरु आपैसा भेटेचे गा, श्री गुरु आपल्या शोध घेत येतात। बाबा मागशुद्ध दशमीला कीर्तनात वाक्य सांगत असतात, काय तुकोबारायांचा अधिकार असेल? तुकोबारायांचा शोध घेण्याकरता बाबाजी चैतन्य स्वतः आले, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, हा तुकोबारायांचा अधिकार आहे। निळोबारांचे एक प्रमाण आहे बघा, सत्शिष्य विरळा जोडे भाग्ययोगी, महिमा ज्याच्या संगी गुरुत्वासी, चांगला शिष्य सुद्धा भाग्ययोगानेच मिळतो, आणि जो गुरुदेवांचं वजन वाढवितो। विठला विठला योग्यता जर असेल तर साधू भेट देते तयावचितारे, या अर्थाने ते दुर्लभ आहे। पण साधूंची भेट यदा कदाचित झाली तर सगळ्यांनाच कळेल, सांगता येत नाही। तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे, एरवी निर्धारिता नेमेजे सोयजयाचे। सामान्य माणसं संताकडे पाहत असताना सामान्य नजरेनं पाहतात, पण संत सामान्य नजरेला कळत नाही।
भगवान परमात्मा सुद्धा सामान्य नजरेला कळत नाही. दिव्यम ददामि ते चक्षुः, भगवंतांनी दिव्य दृष्टी प्रदान केली तेव्हा विश्वरूपाचं दर्शन कळालं. संत त्याही पेक्षा कठीण आहे म्हणून अगम्याः. पण यदा कदाचित संतांचा सहवास प्राप्त झाला तर मात्र तो अमोघ आहे, वाया जात नाही. गीतेत एक पद आहे बघा, अघायुः इंद्रियारामः मोघम पार्थ सजीवती. जो पापात आपलं आयुष्य घालवतो, इंद्रियांच्या विषयामध्ये रममान होतो, तो जगतो मोघम जीवती. विठ्ठल विठ्ठल. जन्म कर्म सकळ अर्जुना ते निष्फळ. जैसे की अकाळ काळामध्ये येणारे आभ्रपटळ जसे वाया जाणारे असतात, तसं जो इंद्रियामध्ये रममान होऊन जगतो तो व्यर्थ जगतो, वाया जातो. जी जी गोष्ट वाया जाते, सफल नसते, निष्फल असते, त्याला मोघ असं म्हणतात. आणि जी थोडी जरी प्राप्त झाली तर वाया जात नाही, त्याला अमोघ असं म्हणतात. संतांचा सहवास कसाही प्राप्त होऊ द्या, वाया जात नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायांचा आळंदीमध्ये समाधीचा स्पर्श एकदा जरी झाला एखाद्या व्यक्तीला तर तो वाया जाऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या जीवनातलं काय वाया जात नाही? एक, संतांचं चरण लागलं तरी वाया जात नाही. संतांचा आपल्याला हात लागला तरी वाया जात नाही. संतांची आपल्याला भेट प्राप्त झाली, आलिंगन घडलं तरी वाया जात नाही. आलिंगनातून काय लाभ प्राप्त होतो? आलिंगने संतांची चरण लागला तरी वाया जात नाही. संतांची आपल्याला हस्तकृपा झाली, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी, वाया जात नाही. संतांचं आलिंगन प्राप्त झालं तर आलिंगने संताची या, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. तिथं चरणस्पर्श आलेला आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. संतांचा चरण, संतांची हस्तकृपा आणि संतांची भेट झाली तर याला साक्षात स्पर्श असं म्हणतात. पण बऱ्याचदा संतांचा साक्षात स्पर्श होत नाही. अशा प्रसंगाला जर आपल्याला साक्षात स्पर्श न होता परंपरेचा जरी स्पर्श प्राप्त झाला तरी आपलं कल्याणच आहे. परंपरेचा स्पर्श म्हणजे मध्यंतरी कोणीतरी येणं. बाबा उदाहरण सांगत असतात, आपण रोग निवृत्ती करता औषध घेतो, एखादी गोळी आपण घेतली तर ते साक्षात औषध आहे, आणि मध्यंतरी सुई वापरली तर ते परंपरेचं औषध आहे. विठ्ठल दोनही औषधच आहे, पण एक औषध घेण्याकरता कुणाला तरी माध्यम केलं त्याला परंपरेचा स्पर्श म्हणतात. संतांचा जर आपल्याला चरण साक्षात लागला तर साक्षात स्पर्शातही उद्धार आहे. पण यदा कदाचित आपली योग्यता नाही, संतांचा चरण आपल्याला लागला नाही, पण संतांचा चरण ज्या रजकणाला लागला तो रजकण जरी आपल्याला सहज लागला तर आपल्या जीवनातलं एक अनिष्ट निवृत्त होतं. कोणतं? वासनेचे बीज
चरण आपल्याला साक्षात नाही लागला, कदाचित आपला अधिकार कमी पडला असेल, पण संतांचा चरण ज्या भूमीला लागला त्या भूमीत असणारा एखादाही रजकण, मातीचाही कण जर आपल्याला सहज लागला, 13व्या अध्यायात होई बघा, कैवल्य सुखासाठी परमाणु घे किरटी, उदळती पायाम पाठी चालता जे. आचार्योपासनम या पदावर ज्ञानोबा जेव्हा चिंतन करतात तेव्हा कैवल्य सुख म्हणजे मोक्ष सुख आहे, आणि मोक्ष सुखाची बरोबरी करणारा श्री गुरूंच्या पाया मागून चालता चालता उडलेला रजकण तो त्या कैवल्य सुखाची बरोबरी करणार आहे. विठ्ठल श्री गुरूंच्या चरणाचा स्पर्श झाला आणि एखादा पायाचा कण रजकण जर उधळला आणि तो जर एखाद्या साधकाला प्राप्त झाला, शिष्याला, तर त्याच्या करता तो रजकण कैवल्य सुखाची बरोबरी करणार आहे. म्हणजे रजकणातच मोक्ष आहे. विठ्ठल विठ्ठल. असा जर रजकण लागला, सहज जरी लागला, तर एक अनिष्ट निवृत्त होत. वासनेचे बीज जळोनी जाय. आपल्या संस्थेच्या परंपरेमध्ये सार्थ गाथा आहे ना, त्या गाथेमध्ये वासनेचं बीज अज्ञान सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे सगळ्या जीवमात्राचे समष्टी कर्म त्या प्रकृतीमध्ये विद्यमान राहतात, मायेत साठवतात, प्रकृतीयात साठवे, प्रकृतीमध्ये साठवतात आणि उत्पत्तीच्या प्रसंगाला सगळे अभिव्यक्त होतात, तसं आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या वासना त्या अज्ञान नावाच्या बीजामध्ये गुप्तपणे राहत असतात. म्हणून वासना तर जावीच, पण वासनेचा असणारं बीजही जावं. याला शास्त्रीय भाषेमध्ये कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. एखाद्याच्या वासना जर गेल्या आणि वासनेचं बीज शिल्लक राहिलं तर वासना पुन्हा निर्माण होऊ शकतात. पण वासना तर जळाव्याच, पण वासनेचं असणारं बीजही जळालं पाहिजे. एखाद्याने वरवर वासना निवृत्त केली तर ज्ञानोबा उदाहरण देतात. जैसे वरी वरी पालवी खुडीचे, मुळी उदक घालीचे, तरी कैसेने नाश निपजे तया वृक्षा, तो उदकाचे निबळे अधिके. जैसा आडवी न्यांगे फाके, तैसा मानशी विषय पोखे रसनाद्वारे. वरवर पालवी खुडली तर झाड पूर्णतया नष्ट होत नाही, त्याचं मुळापासून उच्चाटन करावं. म्हणजे बीजासहित त्याचं उच्चाटन झालं तर पुन्हा पालवी येऊ शकत नाही. तसं वासना जर निवृत्त करायची असेल, परमार्थाला प्रतिबंधक प्रामुख्याने 3 वासना आहे. पहिली वासना आहे देहाची, दुसरी आहे शास्त्राची, आणि तिसरी आहे लोकांची, लोकवासना. विठ्ठल विठ्ठल. देहाच्या पालन पोषणा करता वेळ जात असेल, मग हे 5 मेळावा सेखी अनुसरेल पंचत्वा. पंचमहाभूतामध्ये समाविष्ट होणार. विपाय आगीत पडे तरी भस्म हो निवडे, झाले श्वानावर पडे तरी होय विष्ठा. या चुके दोही काजा तरी होय कृमेचा पुंजा. हा परिणाम कपिध्वजा कश्मलोगा. देहाची वासना परमार्थाला प्रतिबंध करते. देहाचं स्वरूप जाणल्यामुळे साधूंच्या ठिकाणी देह वासना नाही. शास्त्राचं प्रयोजन त्यांच्या हातात आलं आहे. पलालमेव धान्यार्थी, त्याच्यात ग्रंथमशेषतः ग्रंथाचं सार एकदा कळालं का मग व्युत्पत्ती आघवी विसरीजे. म्हणून शास्त्र वासना नाही न मिरवी अभ्यासिले. आणि पुढची वासना आहे लोक वासना. मानापमायोस्तुल्यस तुल्य मित्रारी पक्षयो हो. म्हणून त्यांच्या ठिकाणी लोक वासना सुद्धा नाही. या 3 वासना प्रतिबंध करतात. आणि त्याचं मूळ बीज काय असेल तर ते आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. पण संतांचा चरण लागला की चरण शब्दाने संतांचं स्वरूप घ्यायचं. संतांचं स्वरूप ज्ञान स्वरूप आहे, ते चालते ज्ञानाचे बिंब. आणि रज शब्दाने त्या ज्ञानातली एक कला, एक अंश जरी मिळाला तर ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध आहे. रजकण म्हणजे ज्ञान प्राप्त झालं तर वासनेचं बीज असणारं अज्ञान पूर्णतया नष्ट होतं. विठ्ठल विठ्ठल.
संतांचा लागला पाहिजे. गुरुवरे श्री बाबा उदाहरण सांगत असतात. नारद महर्षी एकदा वनातून चालले. साधू पुरुषांचं फिरणं जगताच्या कल्याणाकरता असतं. भगवान भवतो यात्रा स्वस्तई सर्व देहिनाम, भागवतामध्ये प्रमाण आहे. महापुरुषांची यात्रा जगताच्या कल्याणाकरता असते. तैसे बांधणी सोडीत बुडाली काढीत, साकडी फेडी तारतांची वनातून चालली. त्या वनामध्ये रत्नाकर नावाचा टाकू राहायचा. अगोदरचं नाव रत्नाकरच आहे, नंतरचं मग वाल्मिकी ऋषी असं नाव प्राप्त झालं. आणि मग ते झाडावर बसले होते, खाली उतरले. नारदांना सांगितलं नारळ काढा. विठ्ठल नारळ वगैरे मी सोबत ठेवत नाही, काय दक्षिणा असेल ते काढा. नारदांनी सांगितलं हेच ज्यांचे धन सदा हरीचे चिंतन, अरे विनानी चिपळे हेच आमचं धन आहे, खोटं बोलू नका. लुटण्याकरता तयार झाले. नारदांना दया आली आणि सांगितलं बाळा, या चोरी तू कशा करता करतो आहे, कुटुंबाचं पालन पोषण करण्याकरता अन्याय मार्गाचं आचरण करतो. या पापात सहभागी कोण होईल? तुला कोण होईल? ज्यांच्यासाठी मी हे करतोय ते सहभागी होतील, विचारू नये. तुला वा, साधू लोक हुशार असतात. म्हणजे मी विचारण्याकरता घरी जाईल आणि तोपर्यंत तुम्ही आश्रमात असाल. जाणार नाही. त्याने नारदांना झाडाला बांधलं. पण भाव किती गोड आहे. नारदजी म्हणतात तू मला बांध, बंधनात टाक, पण तुला मुक्त केल्याशिवाय मी राहणार नाही. बघा, भलती या भावे शरण जाता भेटी. त्याचा भाव आहे. वृक्षाला बांधलं, घरी गेला. सगळ्यांनी राजीनामा काढून घेतला. गळो येईल अंत काळी, प्राणप्रयाणाची वेळी. मग रडू लागला. घरी नारदांकडे आला, सांगितलं तुमचंच बरोबर आहे. मग आता या पापातून सुटका होईल कशी? पापातून सुटका व्हायची असेल तर हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे नामस्मरण करावं लागेल. पण अनंत असणारं पाप भगवंताचं नामस्मरण मुखाला येऊ देत नाही. अनंत जन्माचे तप मग एक नाम, जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जन्म सहस्री ओळखीचे एक वेळ यावया. एकदा नामस्मरण मुखाला यायला अनंत जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैटा होय. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्रे येईल श्रीरामाचे. तेव्हा नामस्मरण घडत असतं. पाप असल्यामुळे त्याला नामस्मरण येईनाच. नारदांना क्रोध आला आणि नारदाने आपला पाय जमिनीवर आपटला. परिणाम असा झाला, त्यांच्या पायाला जे रजकण लागले ते रजकण त्या रत्नाकराच्या अंगाला लागला. संत चरण रज लागता सहज लागला. परिणाम वासनाही गेली, त्याचं बीजही नष्ट झालं. पण नामस्मरण येतं कुठं वाणीला? साधं सोपं नामस्मरण येईना. आता ते आपल्याला सोपं वाटतंय, आपलं पुण्य आहे म्हणून. पुण्याशिवाय आपण आळंदीला येऊ शकत नाही. आणि पुढचं सांगू का? पुण्याशिवाय आपण सद्गुरु जोग महाराज संस्थेमध्ये बसू शकत नाही. विठारा विठारा आणि बसल्यानंतर ही 4 वर्ष व्यवस्थित बाहेरही बोलू शकत नाही. विठाला विठाला. या सगळ्या गोष्टीला पुण्याचा साठा असावा लागतो. ओझोनो हेचे प्राचीन, कधी कधी असंही घडू शकतो, तो भाग वेगळा आहे. पण ते चरण रज लागला, नामस्मरण मुखाला येणार. राम म्हण राम. तर तो असं नाही म्हटला की मला राम म्हणता येत नाही, कारण त्याच्यातही राम आलं असतं. तो म्हटला तुम्ही जे म्हणता ते मला येतच नाही, म्हणजे राम नाव मला येत नाही. बसा खाली खाली. विठाला 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 विठाला. नारदजी म्हणतात राम म्हण. तो असं म्हणत नाही की मला राम येत नाही, कारण वाक्यात राम आलं असतं. राम ह रामो राम नामस्मरण होतं की नाही. पण तो म्हणला तुम्ही जे म्हणता ना ते माझे जीवच ओळख नाही. मला लक्षात आले याला सरळ नाम येणार नाही, हा उलट्या नामाचा अधिकारी आहे. ते मोरारी बापू एक वाक्य सांगत असतात, प्रभु का नाम अगर कोई सीधा लेता है तो वह सिद्ध हो जाता है, और अगर प्रभु का नाम कोई उल्टा लेता है तो वह शुद्ध हो जाता है. विठाला विठाला. सीधा लेता है तो सिद्ध,
उलट घेतलं तर मात्र शुद्ध, आणि शुद्ध झाल्यामुळे मग केले रामायण. रामादी ही योग्यता का प्राप्त झाली? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. वासना विषयाचे असणारे भोगलेले संस्कार, त्याला वासना म्हणतात. जन्म जन्मांतरीचे अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताचे ठाई. वारंवार पायी सेविता, त्याला वासना म्हणतात. आणि वासनाच परमार्थाला प्रतिबंधक करतात. पण वासनेचे बीज जळून जाय. एकदा वासना बीजासही जळून गेली तर मग काय घडतं? मग राम नामे बीज पूर्णतया जळून गेल्यानंतर मग राम नामी उपजे आवडी. वासना नष्ट होण्याच्या अगोदर हे नामस्मरण केलं जातं, पण त्याने वासना आणि त्याचं बीज नष्ट होतं. एकदा वासना आणि त्याचं बीज नष्ट झालं की पूर्ण अवस्था आहे. आणि पूर्ण अवस्थेनंतर सुद्धा मग राम नामी उपजे आवडी. भगवंताचं नामस्मरण पूर्वही आहे आणि नंतरही आहे. पूर्वीचं नामस्मरण अधिकार सिद्ध करण्यासाठी आहे, आणि मग राम नामी हे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मिका भक्तीचं आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण वासना गेली, वासनेचं बीज असणारं अज्ञान गेलं तर परिपूर्ण अवस्था आहे की नाही. पण भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम की भक्ती सुखा लागी. आपण पेचितो हे भागी वाटो नियांगी सेवकै बानी. एरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी. न भजत या दावी योगी आजो. असं नामस्मरण होऊ शकतं म्हणून मग राम नामी सप्तमीवरही विठ्ठल विठ्ठल. रामनामा विषयी उपजे आवडी. आवडी म्हणजे प्रेम. प्रेम निर्माण होतं आणि प्रेमालाच भक्ती असं म्हणतात. आवडी शब्दाने प्रेम भक्ती जर घेतली तर नंतर होणारी भक्ती हे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मिका भक्तीच आहे. मग रामनामी उपजे आवडी आणि परिणाम सुख घडोघडी वाढू लागे. घडोघडी म्हणजे क्षणाक्षणाला पारमार्थिक जीवनामध्ये सुख वाढू लागतं. व्यवहारातलं सुख क्षणाक्षणाला वाढत नाही, ते क्षणाक्षणाला कमी होतं. विचारसागरामध्ये उदाहरण आलंय बघा. त्या प्रिय असणारा कोणताही मित्र किंवा पुत्र जरी भेटला तर पहिल्या दिवशी जो आनंद असतो तो दुसऱ्या दिवशी होत नाही. दुसऱ्या दिवशीचा आनंद
तिसऱ्या दिवशी होत नाही. लहान मुलांची संस्था असते ना आळंदी, ते मुलं दिवाळीला घरी जातात. पहिल्या दिवशी सगळं गाव स्वागत करतं, घरच्यांना आनंद आहे. दुसऱ्या दिवशी स्वागत कमी होतं आणि तिसऱ्या दिवशी तो मुलगा आळंदीला येण्याच्या अगोदर जो आपला मूळ स्वभाव होता त्या स्वभावाला प्रगट करतो. परिणाम असा होतो, घरचेच म्हणतात महाराज घेऊन जा विठ्ठला विठ्ठला. कोणत्याही विषयाचा असंच आहे. म्हणून विषयाचं प्रथम क्षणामध्ये होणारं सुख दुसऱ्या क्षणाला होत नाही. ज्ञानोबा उदाहरण देतात, भोजनाच्या व्यापारी क्षुधाजिरत जाय अवधारी, तृप्तीच्या वसरी नाहीची होय. भोजनात पहिल्या घासाला जो आनंद होतो तो दुसऱ्या घासाला होत नाही. म्हणून पहिला जामून आपण जेवढ्या आवडीनं खातो आहे द्वादशी पण तरी सांगतो, दुसरा तेवढ्या आवडीनं आपण खात नाही. आणि सरते शेवटी एखाद्याने 49 खाल्ले, कोणाचा असतो आहार तेवढा, त्याला सांगितलं 50 घ्या, अर्धशतक होईल, 50 नाही घेत विठ्ठला विठ्ठला. विषयाला पहिल्या क्षणात आनंद आहे, दुसऱ्या क्षणाला तो आनंद कमी होतो. हा विषयाचा आनंद क्षीण होणं जाणार आहे. म्हणून सुख घडोघडी वाढू लागे यात ते बसत नाही. त्यानंतरचा आनंद आहे मोक्ष सुखाचा, ज्या आनंदामध्ये घटही नाही आणि ज्या आनंदामध्ये वाढही नाही. पैगा अनेक एक याचे, जे हातारिया तरी न वचे, अनुभविता काही न वेचे, वरी विठेही न. मोक्ष सुख वाढत हे नाही आणि घटतही नाही, पण आपलं एक सुख मात्र असं आहे, त्याला भक्ती प्रेम सुख असं म्हणतात. हे सुख प्रतिक्षणम वर्धमानम, प्रत्येक क्षणाला वाढणार आहे. नारद महर्षी म्हणतात प्रतिक्षणम वर्धमानम. ज्ञानोबा त्याकरता उदाहरण देतात, वर्षा काळी सरिता, जैसी जळू लागे पंडुसुता, तैसे निचन विभजता श्रद्धा दिसे. प्रत्येक क्षणाला हे सुख वाढत जात आणि या सुखाचा लाभ घेण्याकरता सामान्य असणारा व्यक्ती लालायित होईल. यात नवल काय आहे, भक्ती प्रेम सुखाचा आस्वाद घेण्याकरता परमात्मा सुद्धा वैकुंठातून खाली येतो. ज्या सुखा कारणे देव वेगावला, ज्या सुखा कारणे देव वेगावला, वैकुंठ कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. भक्ती प्रेम सुख वैकुंठात नाही, ते भक्त इथं आहे. या सुखा करता वेडा झाला परमात्मा, हरे वैकुंठा होणे आला पुंडलिका लागोने. भक्ती प्रेम सुखा करता आला आहे. बाबा पाठामध्ये उदाहरण सांगत असतात, मुंबई सारख्या शहरातली काही माणसं आळंदीला येतात, त्यांना शहरातल्या सगळ्या सुविधा इथं मिळत नाही. बाबा त्यांना विचारतात, तुमच्या शहरामध्ये मुंबईत सगळ्या सुविधा आहे, तरी तुम्ही इथं का येतात? तर ते लोक सांगतात, मुंबईत सगळं आहे, मुंबईत ज्ञानोबा राय नाहीत. तसं वैकुंठात सगळं आहे, भक्ती प्रेम सुख नाही. विठ्ठला विठ्ठला. या सुखाचा प्रकार हे पुन्हा पुन्हा सेवन करावं. पोट सेवितान धाये, भूक भुकेलीच राहे, तुका म्हणे पाहे कोण वास मुक्तीची. यासाठी मोक्ष पदे तुच्छ किर्या कारणे, आमा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नव्हे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावी. हे या करता सुख घडोघडी वाढू लागे. आणि एकदा सुख अंतकरणातून वाढू लागलं की त्या सुखाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. बरं, मानसशास्त्राचा नियम आहे, मनात असतं ते शरीरावर प्रगट होतच. उमटले वरी आत असतं ते बाहेर उमटतं. अंतरीचे धावे
स्वभाव बाहेरी दरिताही परी आवरेना. आत असणारं सुख वाढू लागलं की त्या सुखाच्या शरीरावर 3 परिणाम होतात. तिसऱ्या चरणात सांगतात ज्या सुखाचा प्रकार अंतकरणात वाढू लागला, सुख घडोघडी वाढू लागे, परिणाम शरीरावर 3 प्रकारे होतो. पहिला कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. तिसरा हृदयी प्रगटे राम रूप, कंठ सद्गतीत होतो. अर्थात शब्द कंठातून बाहेर पडत नाही. बोलावंसं वाटतं पण शब्द मात्र सुचत नाही. कंठ सद्गतीत होतो. कंठी प्रेम दाटे. मग जेव्हा बोलण्याची असणारी भाषा कंठातून प्रगट होत नाही तेव्हा तो भाव अश्रूच्या रूपाने प्रगट होतो. नयनी नीरलोटे. आणि म्हणून बऱ्याचदा बरेच भाव अश्रूतूनच प्रगट होतात. फक्त कळाले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. असं म्हणतात. अश्रूचे 2 प्रकार आहे. दुःखामध्ये सुद्धा अश्रूच येतात आणि आनंदामध्ये सुद्धा अश्रू येतात. वाग गदगदा द्रवते यस्य चित्तम, रुदत्य वीक्ष्णम हसती क्वचिच्च, विलज्ज उद्गायते नृत्यते च, मद्भक्तियुक्त भुवनम पुनाती. किंवा भागवतातला आणखीन एक श्लोक आहे. एवं प्रतः स्वप्रिय नाम कीर्त्या, जातानुरागो द्रुतचित्त उच्चैहि, हसती रोदिती रवती गायती उन्मादवन नृत्यती लोकबाह्याः. तिथे 5 परिणाम सांगितले. ज्याच्या अंतकरणात हे प्रेम अनुराग प्रगट होतो तो कधी कधी हसतो, कधी रडतो, कधी मोठ्याने आरडतो, कधी गायन करतो आणि कधी कधी नृत्य करतो. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदी आवडीने. का? त्याचा आनंद त्याला गप्प बसू देत नाही. नाथ महाराज असं म्हणतात, ज्याने सामान्य पेय प्राशन केलं तो सुद्धा गावाला आवरला जात नाही. नाही ना आवरला जात. नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, जो मोले मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंद सेविला आहे तो केवी राहे आवरला. आपले पैसे खर्च करून जो मदिरा पान करतो तो सुद्धा बघा, जर तो असा रस्त्यात जर पडला, रस्त्यात मदिरा प्राशन करून, आणि एखादा राजा जर निघाला आणि सैनिक म्हणले अहो राजे साहेबांची स्वारी येते आहे, रस्ता सोडा, तो बाजूला निघून जा. काय समजलंय मला? राजाला विकत घेईल. विठार आणि सैनिकाने त्याला तुरुंगात उचलून नेलं. रात्र निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी विचारलं, का हो तुम्ही राजाला विकत घेणार होते, चला सौदा करू, व्यापार करू. तो विकत घेणारी रात्रीच गेली. मोली मदिरा खाये मदिरा आनंदे नाचे गाये. सामान्य पेय प्राशन केलं तर तो आवरला जात नाही.
देशे काले वेदानुवादा ज्या सुखाची न करवी मर्यादा ज्या नाही आनंदाशी जोडा ज्या आनंदाची तुलना नाही यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नादिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते असा मोठा आनंद ज्याला मिळाला तो केवी राही आवरला ब्रह्मानंदाचं सेवन केलं तो आवरला जात नाही आणि म्हणून कंठी प्रेम दाटे नयने निरलोटे हसती रोदिती रवती गायंती आणि कधी कधी लोकबाह्य नृत्य करतो अंतःकरणाची शुद्धी झाल्यामुळे स्वच्छ उपाधीचा स्वभाव आहे की ते आपल्यामध्ये समोरच्याचं प्रतिबिंब ग्रहण करतं आरसा स्वच्छ आहे म्हणून प्रतिबिंब ग्रहण करतं तसं या महापुरुषाची साधना असल्यामुळे अंतःकरण एवढं स्वच्छ आहे हृदयी प्रगटे रामरूप सामान्य रूपाने व्यापक परमात्मा आहेच पण विशेष रूपाने प्रगट होतो बर इथे सगुण विग्रह घ्या विठ्ठल हृदयी प्रगटे रामरूप पण हे सगळे फल प्राप्त होतात कशामुळे संत चरण रज लागता सहज संतांचा सहज रजकन लागला चरणाचा स्पर्शाचा तर हे फल प्राप्त होतं आशा संतांचा चरण रज नावाचं साधन कसं आहे कामन साधन सुलभ गमते 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 प्रतिष्ठे पूर्व प्रतिष्ठे प्रतिष्ठे पूर्वा पुण्य तुका मने साधन सुलभ गोमटे
परे उपतिष्ठे पूर्व पुण्ये मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे ज्यांच्यामुळे हे सगळे फल आपल्याला प्राप्त होतात. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडलिक वरदान रखुमाई ज्यांच्यामुळे ही आपल्याला सगळी फल मिळतात. या अभंगाच्या अंतिम चरणामध्ये शब्द आहे ना, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. पण कोणतं साधन घ्यायचं? संत हे साधन मानलं तर मग साध्य मोठं असतं आणि साधन कनिष्ठ असतं. जर आपण संतांना साधन मानलं तर परमात्मा साध्य होईल. आणि भगवंताचं म्हणणं असं आहे, साधू देवापेक्षा अधिक आहे. म्हणून संतांना साधन म्हणता येणार नाही. मग इथं तर साधन म्हटलं आहे, वरच्या चरणातला एक शब्द घ्यायचा अर्थासाठी, लगेच गाथेमध्ये बदल नाही करायचा. तुका म्हणे संत चरण रज साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. संतांचं चरण रज नावाचं साधन सुलभ आहे, म्हणजे सगळ्यांना मिळू शकतं. आणि एकदा मिळालं की गोमटे चांगलंच फळ देतं. सुलभही आहे आणि गोमटे आहे. पण चरण रज मिळण्याकरता परी उपदिष्टे पूर्व पुण्य, पण अनंत जन्मातलं निष्काम पुण्य असावं लागतं. स्वर्गाला जाण्याकरता पुण्य आहे, पण ते आड नावाचंच पुण्य आहे, असायला पापच आहे. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे माते जेने पाविजे. ते शुद्ध पुण्य देवाच्या प्राप्तीकरता शुद्ध पुण्य लागतं. तसं संतांचं चरण रज लागण्याकरता सुद्धा शुद्धच पुण्य लागतं. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. आणि जर चरण रज लागला तर मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे. या सुखाचा परिणाम होतो कंठी प्रेम दाटे नयने निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. त्यांच्याच हृदयामध्ये परमात्मा व्यक्त का होतो त्याचं कारण आहे. जयाचे चोखटे मानसे मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया निजेल्या ते उपासी वैराग्य गा. म्हणून त्यांच्या अंतकरणामध्ये परमात्मा व्यक्त होतो. त्याच महापुरुषाला महात्मा म्हणतात. बरं, महात्मा सुमाम पार्थ दैवीम प्रकृती माश्रिताः. वैकुंठवासी श्री विठ्ठल महाराज घुले बाबा सांगायचे, बुवा महात्मा म्हणजे ज्याचा आत्मा मोठा आहे. आत्मा तर सगळ्याचाच मोठा आहे, व्यापक आहे ना. मग आत्मा शब्दाचा अर्थ घ्यायचा अंतकरण. ज्याचं अंतकरण एवढं मोठं आहे. आगवाची करणी लीले शांतीची लेणी जयाचे चित्त गवसनी व्यापकामच. ज्या महात्म्याचं अंतकरण परमात्म्याला हृदयात साठवून ठेवू शकतो, महान आहे आत्मा म्हणजे अंतकरण. आणि त्या अंतकरणामध्ये परमात्मा साठवला जातो. साठवला राहे हृदय संपुष्टी किंवा हृदयी प्रगटे रामरूप. प्रभू रामचंद्र अयोध्येच्या राजसिंहासनावर आरूढ झाले, अर्थात राज्याभिषेक झाला. आता आणखीन एकदा राज्याभिषेक होणार आहे, फक्त महिनाच बाकी आहे. विठ्ठल विठ्ठल महिना बरोबर आहे, कारण आज द्वादशी आहे आणि पौष शुद्ध द्वादशीलाच पुढच्या महिन्यामध्ये बरोबर पूर्व रामचंद्रांच्या त्या नूतन मंदिराचं लोकार्पण सोहळा. मग ते भगवान त्रेतायुगामध्ये आरूढ झाले राम राज्य पदावर. आणि मग जानकी मातेला प्रभूला सांगितलं, प्रभू तुमच्यावर अनेकांचे उपकार आहे, उपकारातून उतराई होण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. मोठी माणसं ही कृतज्ञ असतात, नाही जे कृतज्ञ असतात तीच मोठी असतात. विठ्ठल विठ्ठल. भगवंताने सांगितलं, बरं झालं तुझ्या इच्छेला अनुसरून आपण सोहळा करू. आणि मग सोहळा करण्याकरता भगवंताने यादी मागवली, पुरस्कार द्यायचा आहे व सगळ्यांना. जानकी मातेला वाटलं पहिला पुरस्कार माझ्या हनुमंताला मिळेल. दुसऱ्या दिवशी सभा भरली, ज्याच्या त्याच्या योग्यतेनं पुरस्कार प्रदान सोहळा प्रारंभ झाला. त्या हनुमंताचं नाव
पहिल्या यादीवर तर नाहीच नाही, पण संपूर्ण वही संपली तरी नावच आलं नाही. आणि मग जानकी मातेनं तक्रार केली, प्रभू खरा लाभार्थी तोच होता, पण सरकारी योजनेप्रमाणे त्याचं नावच आलं नाही, दुसऱ्यालाच तुम्ही पुरस्कार दिले, असं कसं काय आहे? भगवंताने सांगितलं, ऐक म्हणे जानकी, हनुमंताचे उपकार एवढे आहे, एका उपकाराकरता मी माझा प्राण दिला तरी उपकारातून उत्तीर्ण होता येणार नाही. माझ्याकडे 5 प्राण आहेत, दिले तर फक्त 5 उपकारातून उतराई होता येईल. त्याच्यामुळे माझ्याकडे काहीच नाही, मी उपकाराच्या ओझ्याखाली राहणार. जानकी मातेने सांगितलं, मग मी काही देऊ का? काही हरकत नाही. जानकी मातेला विवाहामध्ये नवरत्नांचा हार मिळाला होता. एक एक रत्न केवढा आहे पाहता, पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोकडे. एकीकडे एका पारड्यात रत्न ठेवायचं आणि एकीकडे संपूर्ण पृथ्वी ठेवायची. पृथ्वीपेक्षा जास्त किंमत रत्नाची, असा नवरत्नांचा हार दिला हनुमंतरायाला. ते झाडावर जाऊन बसले होते, आले खाली, हार घेतला आणि जानकी मातेने सांगितलं, याची किंमत फार मोठी बरं, जपून ठेव, मौल्यवान आहे. ते पुन्हा झाडावर गेले आणि ते म्हणले, किंमत आहे म्हणजे याच्या आत काहीतरी असलं पाहिजे. त्यांनी ते रत्न घेतलं, माळेतून तोडलं आणि काढलं, आणि ते हनुमंतराय आहे. आता जिथं रावणाची बाग उद्ध्वस्त केली तिथं रत्नाची काय कथा आहे? रत्न दाढी खालं, दाबलं की भुगास, रत्नाचा चुरा झाला. असे 2-3 रत्न फोडले. जानकी मातेच्या सख्याने सांगितलं, हे बघ, त्याला रत्नाची किंमत नाही, तो रत्न पारखी नाही, त्याला तुम्ही रत्न दिलं. त्याने फोडले. हनुमंतरायाला खाली उतरलं, भाग पाडलं आणि खाली ये म्हणे. म्हणजे रत्न का फोडतो? म्हणे माते तू काय सांगितलं? रत्न मौल्यवान आहे. आमच्या दृष्टिकोनातून ज्याच्यात राम आहे त्याला किंमत आहे. या रत्नात राम आहे का नाही मी पाहत होतो, याच्यात राम नाही म्हणून मी ते फोडलं. जानकी मातेनं सांगितलं, खरंच अडाणीच आहे तू, का तुला रत्नाची पारख नाही, तू रत्न पारखी नाही. हनुमंताने सांगितलं, माते ऐक आता, मी रत्न पारखी नाही, मग मी राम रत्न पारखी आहे. विठारा विठारा. रत्नात राम नाही म्हणून फोडतो, तुझ्यात राम आहे का असं म्हटल्याबरोबर हनुमंतराने आपली छाती विदीर्ण केली आणि भगवान प्रभू रामचंद्राचं पंचायतन दर्शन करविलं. हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजे आवडी. सुख घडोघडी वाढो लागे यथामती यथावकाश. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या, गुरुवारी शास्त्री बाबांच्या, गुरुवारी कुरेकर बाबांच्या, सकल गुरुबंधूंच्या आणि ज्यांचंही पुण्यस्मरण आहे अशा मार्तंड मामांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. ज्ञानोबा एक ओवी वापरतात. कळसूत्री बाहुलीचा खेळ करणारे ते कलाकार असतात. समोर त्या बाहुलीचा खेळ दाखवतात, पण पाठीमागे मात्र तो कलाकार असतो. साई खडियाचे बाहुले चालवे त्या सूत्राचे निचाले. साई खडियाचं बाहुल समोर असतं, पण सूत्रधार बोलवितो. तसं ज्ञानोबा म्हणतात, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज सगळी रचना करून घेतात ज्ञानेश्वरीची आणि समोर मला दाखवतात. माझंही तसंच आहे. माते दावीत बोले, स्वामी तो माझा ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे साधन सुलभ गोमाते, तुका म्हणे साधन सुलभ गोमाते. बोला बोला.
मग राम नामे उपजावे मग राम नामे उपजावे भगर मग राम नामे उपजावे मग राम नामे उपजावे राम नामे नाही विचारिला कारण्या फुला मनी ज्ञानेश्वरा राखा पाया ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे घरी सुरवाडीपणे पडले तुका मने भोग केला निवारला करोनी आरती आता वाळू तुका वाई काळी होता प्रेमा सप्रेमारती गोविंदाचो रामा मनीषेश्वराचे एक तुझ प्रति आहे